आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। अटल सेतूवर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे। शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता मुंबईवरून नवी मुंबईकडे येणाऱ्या लेनवर गाडीतून उतरून देवाचे फोटो विसर्जित करण्याच्या बहाण्याने ब्रिजच्या रेलिंगवरून 56 वर्षाच्या रीमा पटेल या गृहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी चालक आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गृहिणीला वाचवण्यात यश आले। याआधी अटल सेतूवरून 2 जणांनी उडी मारून आत्महत्या केली आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर एक महिला आत्महत्या करत होती, परंतु त्याच वेळी न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलीस तिथे आले आणि त्यांनी तिचा जीव वाचवला। पण मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितलं असल्याचं वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे। शुक्रवारी 16 ऑगस्टला सायंकाळी 7च्या दरम्यान मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली। तिने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितले। कॅबमधून उतरताच ती रोलिंगच्या पलीकडे उभी राहिली। हा प्रकार कॅब चालकाने पाहिला, त्यामुळे त्याने प्रसंगावधान राखत महिलेला धरून ठेवले। याच काळामध्ये गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले। या पोलिसांनी तिला बाहेर काढले। संबंधित महिला आधी एरोली पोलावर गेली होती, परंतु तिच्या आध्यात्मिक गुरूंनी खोल समुद्रात हे देवांचे फोटो फेकायला सांगितले, त्यामुळे ती अटल सेतूवर आली। अटल सेतूवर पोहोचल्यानंतर ती एक फोटो समुद्रात टाकत होती। तेवढ्यात तिला वाहतूक पोलिसांच्या जीपचा आवाज आला आणि तिचा तोल गेला, त्यामुळे ती पडली। याच काळामध्ये कॅब चालकाला संशय आल्याने ती फोटो टाकत असताना तो रोलिंगच्या अलीकडेच उभा राहिला होता। जेव्हा ती खाली पडली तेव्हा कॅब चालकाने तिच्या केसांनी तिला पकडून ठेवले। तेवढ्यात वाहतूक पोलीस आले आणि तिची सुटका केली, अशी माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।